विद्यार्थी जेथे भाड्याने राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो, असे भरपूर सारे जे फॉर्म आहे, जसे की स्वाधार योजना आहे किंवा या व्यतिरिक्त अजून ज्याही स्टायपंड मिळणाऱ्या योजना असेल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 45,000 ते 60,000 रुपये ही जी स्कॉलरशिप देण्यात येते, त्यामध्ये अशाबद्दलचं एक जो फोटो आहे, जिथे तुम्ही राहत आहे त्या ठिकाणचा फोटो तुम्हाला मागण्यात येत आहे. तर तो फोटो काढायचा कसा, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो कसा काढायचा, तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना जे आपलं ॲप स्टोअर आहे तिथे यावं लागेल. यामध्ये तुम्हाला सर्चमध्ये एक जी ॲप आहे ती ॲप इन्स्टॉल करावं लागेल, ज्यामध्ये आपण बघू शकतो की यामध्ये GPS मॅप कॅमेरा अशाबद्दल तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये नोट केल्यानंतर बघू शकता अशाबद्दलचं तुम्हाला एक जे ॲप आहे हे तुम्हाला इथे दिसून पडेल. आणि हे ॲप आम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, म्हणून आम्हाला ओपनचं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही अगोदर हे जे ॲप आहे GPS मॅप कॅमेरा हे इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करा. ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला काही परमिशन मागण्यात येणार, त्या परमिशन तुम्हाला द्याव्या लागेल. आणि त्यानंतर बघू शकता की तुमच्यासमोर अशा प्रकारे तुम्ही फोटो काढू शकता. यामध्ये तुमचं लोकेशन, यामध्ये गुगल मॅप्स संपूर्ण ऑप्शन उपलब्ध होणार. आणि यामध्ये तुम्ही अशाबद्दल एक फोटो क्लिक करा. फोटो क्लिक केल्यानंतर हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाणार. तर बघू शकता अशाबद्दल तुमच्या गॅलरीमध्ये तुमचा फोटो आलेला आहे. आणि ह्या फोटोची तुम्ही प्रिंट काढून तुमच्या फॉर्मसोबत अटॅच करू शकता. तर तुम्हाला या फॉर्मसाठी किंवा अनेक कोणत्याही फॉर्मसाठी जर तुम्हाला GPS असलेला फोटो मागत असेल, जिओग्राफिकल फोटो जर मागत असेल, तर तुम्ही या प्रकारे तो फोटो काढू शकता. तर अशा प्रकारे फोटो काढा आणि आपल्या फॉर्मसोबत सबमिट करा. आणि हा फोटो सध्या तरी स्वाधार योजना 2025साठी मागण्यात येत आहे. तर भरपूर सारे असे विद्यार्थी आहे की त्यांना काढता येत नाही. तर अशा प्रकारे फोटो काढा आणि आपल्या फॉर्मसोबत सबमिट करा. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.